सोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। तर अमित शहांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। दरम्यान अजित पवारांना अर्थ आणि उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे, तर भाजपकडे महसूल आणि गृहमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। तर शिवसेनेला नगर विकास खातं आणि पीडब्ल्यूडी खातं देण्यात येणार आहे असं देखील बोललं जात आहे। तर यानंतर आपण पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सीएम पदाबाबत निर्णय होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीच मुख्यमंत्री ठरवणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। येत्या 2 डिसेंबरला महायुतीच्या नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। तर 1 डिसेंबरला महायुतीची एकत्र बैठक होणार आहे। यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईमध्ये येणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला देण्यात आली आहे। भाजपच्या गटनेत्याची निवड आज होण्याची शक्यता आहे। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। दरम्यान अजित पवारांना अर्थ आणि उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे, तर भाजपकडे महसूल आणि गृहमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। तर शिवसेनेला नगर विकास खातं आणि पीडब्ल्यूडी खातं देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली कॅबिनेटमध्ये देखील काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रामध्ये प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला ही माहिती मिळाली आहे। दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 2.5 तास अमित शहांच्या निवासस्थानी महाफैसल्याची बैठक पार पडली। अमित शहा, जेपी नड्डा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात ही बैठक झाली। दरम्यान मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान मोदींची चर्चा करून निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला देण्यात आली। अमित शहांसोबत बैठक झाल्यानंतर शिवसेना खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली। या बैठकीला श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, नरेश म्हस्के, श्रीरंग बारणे, संदीपान भुमरे, हेमंत पाटील हे खासदार उपस्थित आहेत। अमित शहांनी दिलेल्या प्रस्तावावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे। शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अतिरिक्त कॅबिनेट मंत्रीपद देण्याची शक्यता आहे। भाजपच्या गटनेत्याची आज निवड होण्याची शक्यता आहे। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खातं मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। तसंच एकनाथ शिंदेंना नगर विकास आणि पीडब्ल्यूडी खातं दिलं जाईल, तर भाजपला गृह आणि महसूल खातं मिळेल असा निर्णय बैठकीमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमित शहांसोबतच्या बैठकीपूर्वी नवी दिल्लीमध्ये फडणवीस आणि अजित पवारांमध्ये बैठक पार पडली। सुनील तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत 1.5 तास चर्चा झाली। या बैठकीमध्ये शिंदे नसल्यामुळे चर्चा न उधाण दरम्यान फडणवीस आणि अजितदादांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे। महाराष्ट्राच्या महाफैसल्याच्या बैठकीआधी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक पार पडली। दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती हाती येते। दिल्लीत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे थेट अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचले। अमित शहा यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे, जेपी नड्डा, अमित शहा यांच्यात जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली। बैठकीत एकनाथ शिंदे आणि शहा आणि नड्डा यांच्यासमोर काही महत्त्वाचे प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांकडून प्राप्त होते। राज्यात नवे सरकार स्थापन होताच विशेष अधिवेशन होणार आहे। या विशेष अधिवेशनामध्ये नवे आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे। अधिवेशनामध्ये नागपुरातील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त निश्चित होणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये देवदत्त निकम यांचा पराभव झाला, मात्र जनतेच्या मनामध्ये ही निवडणूक आपणच जिंकली अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली। मला मिळालेली मतं आणि ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या डमी उमेदवाराची मतं एकत्र केली तर ती विजयी उमेदवारापेक्षा जास्त होतात, त्यामुळे या निवडणुकीमध्ये विजय आपलाच झाल्याचं ते म्हणाले।